तब्बल 11 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची एकाच चित्र रथावर संयुक्त मिरवणूक. राष्ट्रीय एकतेचे बीज पेरण्यासाठी वेगवेगळं काम करत असतं. इंडिव्हिज्युअल लेवलला त्यांची प्रत्येकाची कामं वर्षभर चालू असतात. म्हणजे वर्षभराची माझी कामं सांगितली तुम्हाला 9-10 कामं तर मी लगेच सांगू शकतो एका मिनिटात की ह्या तारखेला तुम्हीच बातमी दिलेली आहे. तर आता हा झाला विषय. एकत्रित ज्यावेळेस आम्ही येतो त्याचं कारण असं असतं ट्रॉफिकचा विषय. जेव्हा इंडिव्हिज्युअल मिरवणूक काढतो ना तेव्हा 11 जे ट्रॉल्या असतात ना, 11 म्हणतात तर 11 ट्रॉल्या आणि ट्रॅक्टर म्हणजे 22 होतात टोटल रोडला. बरोबर 22 झाल्यामुळे ऑलरेडी ट्रॉफिक जाम होतं. तर हे कसं मिनिमाइज करायचं म्हणून आम्ही काय केलं 11 मंडळ एकत्र येऊन ते फक्त 2 गाड्यांवर आणलं आहे. बरोबर म्हणजे 22 याचा आलं 4 गाड्यांवर. म्हणजे 18 रोडची ट्रॉफिक तिथं पहिला आम्ही कमी केलं, तिथं मिनिमाइज केला. आणि मग जे 11 मंडळांना परत ढोल ताशा वेगळे लागायचे, तो खर्च व्हायचा. ढोल ताशा म्हटलं की तुम्हाला माहिती ट्रॉफिक आहे काय काय म्हणतात कमीत कमी जरी नियमाप्रमाणे म्हटलं तर 30 जण असतात. आज 300 लोक तुम्ही 2 मिनिटात ढोल ताशाचे रोडवर असतात. ती कितीवर आली 300 मधले डायरेक्ट 50 वर आली. म्हणजे हा जो फरक आहे ना तो आम्ही मिनिमाइज करायचा प्रयत्न केला. ह्या आता आमच्या इकडे तुम्हाला माहिती 6 खून झाले होते, भांडणं मारामाऱ्या व्हायच्या. आता ही कुठंच व्हायची की तिसऱ्या माणसांमधनं मतभेद व्हायचे. तर आम्ही 11 जण आल्यामुळे आमच्या 11 जणांमधले मतभेद पहिले कमी झाले. म्हणजे परवाचा लेटेस्ट किस्सा आहे की फेसबुकवर एक प्रॉब्लेम झाला होता. तर लगेच आम्ही काय केलं की आमच्यातला एका मंडळाचा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यातनं वातावरण टाकलं. 200-300 लोक भांडणं मारायला एकत्र आली. लगेच विजय भाऊला सांगितलं, त्याच्या ऐकण्यातली होती. एका मिनिटात ती भांडणं कमी झाली. धनकोडीतली भांडणं बघितली तुम्ही पहिल्यांदा 6-6 मर्डर झालेल्या धनकोडीमध्ये आता भांडणं होत नाहीये. गेले 3 वर्ष आम्ही एक उपक्रम हाती घेतलेला आहे, संयुक्त मिरवणूक. संयुक्त पहिल्या दिवशी आमची 11 गणेश मंडळांची एकत्रितरित्या मिरवणूक असते. या मिरवणुकीचा फायदा असा होतो की मंडळांवरती जो प्रत्येक मंडळावरती येणारा जो मिरवणुकीचा पहिल्या दिवशीचा खर्च आहे तो फार मोठ्या प्रमाणावर कमी होतो. त्याच्यामध्ये प्रत्येक मंडळ 80% बचत करतं आणि हे जे पैसे आहेत ते आम्ही सामाजिक उपक्रमामध्ये वापरत असतो. हा आमचा सर्वात मूळ उद्देश आहे. त्याच्यानंतर दुसरा जो उद्देश आहे की जो वाहतुकीचा त्रास होतो, मंडळांच्या मिरवणुका लांबच जातात, वेळेचा देतो आम्ही. आणि फक्त हे एक पहिल्या दिवशी पुरतं एकत्र न येता किंवा गणेश उत्सवासाठी एकत्र न येता वर्षभर आम्ही विविध उपक्रम करत असतो. त्या उपक्रमाचा फायदा असा होतो की मंडळ हे जे पैसे आम्ही सेव्हिंग केलेले आहेत प्रत्येक मंडळाने ते आम्ही इतर ठिकाणी जिथं गरजू विद्यार्थी असतील, काही आता बरेच आमच्या मंडळातले आहेत की ज्यांनी आता आमचे उदय जगताप म्हणून आहेत, त्यांचं जर तुम्ही उदाहरण घ्यायचं म्हणलं, त्यांनी 3000 नक्षलवादी मुख्य प्रवाहामध्ये आणलेले. नक्षलवाद्यांना आणणं किंवा गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणणे किंवा ब्लड बँकेचं जी कन्सेप्ट आहे मोहननगर मित्रमंडळाची किंवा अदर काही गोष्टी असतात. आता आमचे विजय क्षीरसागर आहेत, त्यांचंही कामाची पद्धत खूप वेगळी आहे. किती गरजू मुलांना मदत करणे असेल किंवा काही ज्या गरजू आहेत, फक्त विद्यार्थीच नाही काही ज्येष्ठ नागरिकांनाही मदत करणे असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आमच्या ह्या मंडळांच्या माध्यमातून जातात. आणि हे सोपं का होतं आम्हाला, कारण प्रत्येक मंडळामध्ये आज एक इंजिनियर आहे, एक डॉक्टर आहे, प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळ आहेत. आणि आम्ही ज्यावेळेस पूर्वी वेगवेगळे होतो त्यावेळेस आम्हाला माहित नसायचं की ह्यांचं कार्य कुठं चाललेलं आहे, त्यांच्या मंडळामध्ये काय आहे. आज एक ग्रुपला मेसेज पडला तर त्याच्यासाठी सगळेजण रिप्लाय करतात की ही मदत आहे आणि ह्याच्याकडून असं असं होणार आहे. मी अगदी फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण देतो. आमचा एक मित्र होता, त्याचा अपघात झाला होता आणि हॉस्पिटलमध्ये खर्च त्याला जवळपास 23 लाख रुपयापर्यंत खर्च होता. आम्ही फक्त एक मेसेज टाकला होता ग्रुपवरती, तर त्याला 10 लाखाची पर्यंत मदत ही मिळाली होती. हा याचा फायदा आहे. संयुक्त आम्ही जी मिरवणूक केली ती मिरवणूक करून एकत्र येण्याचा फायदा आम्हाला हा झालेला आहे. आणि हा प्रत्येक इंडिव्हिज्युअल मंडळाला फायदा होतो आणि एक सामाजिक उपक्रम तो होतो आमचा किंवा सामाजिक संदेश पण चांगला जातो. आणि याच्यातून प्रत्येकाचे ज्या गोष्टी आहेत, एक सुखदुःख म्हणतो आपण, जे मंडळ किंवा गणेश उत्सवाची स्थापना कशासाठी होती, तर एकमेकांची सुखदुःख वाटून घेण्यासाठी होती. आता मध्यंतरीच्या काळामध्ये गणेश उत्सव म्हणजे स्पर्धेचा विषय झाला होता. ती स्पर्धा कुठेतरी बंद झालेली आणि आज 11 मंडळांची मन मिळालेली आहेत. पहिले सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत, त्यानंतर हे शक्य झालेले आहे. आणि हे 3 वर्ष कॉन्स्टंट ठेवणे हे खूप आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे आदिवासी पारंपरिक पथक आहेत ज्यांचे डान्सेस ते विविध ट्राईब्सचे डान्सेस ते करतात. तर ती जी डान्सची जी कन्सेप्ट आहे ती विलुप्त होत चाललेली आहे. ही शेवटची पिढी आहे ऑलमोस्ट. ह्याच्या पुढे बघायला भेटतील आपल्याला, नाही भेटतील माहिती नाही. तर ते प्रमोट करण्यासाठी, ते त्या आदिवासी कलेचे जतन करण्यासाठी आपण ह्या वर्षी ट्रायबल डान्सेस
आदर्श मित्रमंडळ आणि हे टोटल 11 मंडळ एकत्र आलेले आहेत. यांनी मागवलेले आहेत की बाबा 4 पथकं विविध भागातून येणार आहेत. त्यामध्ये पालघर असेल, नाशिक असेल, डहाणू असेल आणि जुन्नरचा लेझिम पथक असेल, हे येत आहे. तर हे का करत आहोत, तर पुण्याला ढोल पथक आणि डीजे च्या व्यतिरिक्त एक तिसरा पर्याय काहीतरी मिळाला पाहिजे. तो एक पर्याय आपण आयोजित करत आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आपण तो प्रमोट करत आहोत. ऐकत असाल त्यात आमचे उदय भाऊ जे आहेत आदर्श नगर मित्रमंडळ पूर्णतः नक्षलवादी एरियात काम करतात. त्यांना योग्य प्रवाहात आणायचं काम करतात. ते गुन्हेगारी मुक्त आपला भाग, आपला परिसर, पुणे शहर कशा पद्धतीत होईल, त्यात आता व्यसनमुक्तीचाही उपक्रम चालू करणार आहेत. त्याच्याही पुढे जाऊन की आता महिलांची सुरक्षा जर आपण बघतोय, मुलींची शाळेत असणारा विषय, रस्त्यावर रोड रोमिओ, अशा बऱ्याच पद्धतीत मुलींना त्रास होत असतो. तर ह्याच्यातही आम्ही विचार करून एक मोठा उपक्रम चालू करणार आहे की जसं आपण कंट्रोलला कॉल जाणार कधी, तिथं मदत पोहोचणार कधी. तर आमच्या ग्रुपच्या मार्फत जवळ असणाऱ्या शाळा, आता आम्ही ज्या ठिकाणी राहतो तर साधारणतः 10 ते 11 शाळा आहेत. मुलींच्याही शाळा भरपूर आहेत. तर अशा पद्धतीत जर कुठं कोणाला त्रास होत असेल तर एक ग्रुपवर त्यांनीच मेसेज टाकायचा आणि प्रत्येकाला हा मेसेज कसा जाईल या पद्धतीचं नवीन नियोजन आम्ही मदतीसाठी करणार आहोत. हा गणपती बाप्पा मोरया, मूर्ती मोरया.